असे मनी वाजले, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते जपून नाते अवघे, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगे, पसंत आहे मुलगी पसंत आहे, पसंत आहे मुलगी पसंत आहे मुलगी. उर्मी, ऐकून घे माझं प्लीज. सॉरी, आम्ही सगळ्यांनी मिळून फसवलं तुला. नाही अरे, सवय असते काही लोकांना, तोंड उघडलं ना की खोटच बोलतात फक्त. उर्मी, ऐकून घे प्लीज, असं काही नाहीये. म्हणजे आय अग्री की नयना आणि अतुलचं लग्न असं लावायला नको होतं, पण अगं आमच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. आणि आमचं इंटेन्शन बघ ना तू. म्हणजे तिच्या आई बाबांनी लग्नाला दिली असती का परमिशन, सांग मला. अरे पण म्हणून तुम्ही लोकांनी जे केलंय ते जस्टिफाय नाही होत ना पुनर्वसू. तिच्या आई वडिलांना फसवलेत तुम्ही आणि मला पण. सॉरी उर्मी, म्हणजे आय नो सॉरी इज नॉट इनफ, पण आता काय करू शकतो आपण. म्हणजे लग्न झालंय ना आता. हे बघ, मी लग्न लागू दिलंय आणि तेव्हा मी कोणालाही काहीही बोलले नाही. पण आता नयनाच्या आई बाबांना सगळं खरं खरं सांगायला जातोय आपण. मी एकटी जाऊ शकते. नाही, एक मिनिट. मी तयार आहे यायला. म्हणजे तू असलीस ना की ते इझिली कन्व्हिन्सही होतील. आता काकांची परमिशन घ्यायला तूच गेली होतीस ना. ऑफकोर्स आमचा प्लॅन होता तो, पण आम्ही गेलो ना तर ते आमच्यावर विश्वास नाही ठेवणार. त्यांना वाटेल की आम्ही त्यांना फसवतोय, म्हणून तू असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कधी जाऊयात मग? उद्या नाही, आज जातोय आपण. आत्ता? हो. असं आपण कोणाला तरी फसवलंय आणि खोटं बोललोय आपण त्यांच्याशी, हे फिलिंग घेऊन मला तरी झोप नाही लागणार. आणि एवढं मोठं खोटं बोलल्यानंतर तुला लागणार आहे का रे झोप? हो. नाही म्हणजे चालेल, जाऊयात. एक मिनिट. तिथे गेल्यानंतर नयनाचे बाबा जर लग्न बिग्न काही नाही असं म्हणाले किंवा त्यांनी हे लग्न मान्यच केलं नाही तर? आता तिथे गेल्यावर काय होणार आहे हे तू आधीच कशाला ठरवतोयस? आणि निदान आपण कोणाशी खोटं नाही बोललोय याचं तरी समाधान असेल ना. आता एवढा कसला विचार करतोयस? नाही, काही नाही, चल. आणखीन एक शब्द देखील ऐकायचा नाही मला कोणाचा. कुठले संस्कार आमचे कमी पडले म्हणून तू अशी वागलीस आमच्याशी? पण बाबा मी काय उत्तर देऊ मी शेजाऱ्या पाजाऱ्यांना? कसं तोंड दाखवायचं मी नातेवाईकांना? काका तुम्ही प्लीज शांत व्हा. शांत व्हा? नयनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे झालं लग्न? अरे लग्न म्हणजे दोन कुटुंब जोडली जातात आयुष्यभरासाठी. ही असली फसवणूक करून संसार उभे राहत नाही, समजलं? काका पण अतुल चांगला मुलगा आहे. नोकरी नाहीये त्याला. असल्या या बेकार माणसाशी माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न लावून द्यायचं मी? आमच्या दरवाजात देखील उभं करायची लायकी नाही यायची. काका आमचं चुकलं, पण तिचं भलं कशात आहे ना ते मला कळतं, तुम्हाला नाही. आणि तू देखील माझ्याशी खोटं बोललीस. काका मला तेव्हा खरंच काहीच माहिती नव्हतं. खोटं बोलतेस तू. तुम्ही सगळे खोटारडे आहात. तुम्ही किती बोललात ना तरी देखील हे लग्न मी मान्य करणार नाही. थांबा, तुमच्या विरोधात ना पोलिसातच कंप्लेंट कर. अरे बरं झालं मी फोटो काढलाय. हा म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये दाखवते. असं नाही रे, फोटो मध्ये मी नाहीये ना, म्हणजे मी नाही लटकणार. पण बाबा मी काय? तुम्ही कितीही सारवासारव केलीत ना तरी मला हे लग्न मंजूर नाही म्हणजे नाही, लक्षात ठेवा.
काका मी काय म्हणतोय ते एकदा ऐका, नाहीतर मी स्वतः तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला येईल. हे बघा आता लग्न झालंय आणि अतुल चांगला मुलगा आहे आणि मेन म्हणजे नयनाला तो आवडतो आणि अतुल सोबत असताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल तो खूप वेगळा असेल. एकुलती एक मुलगी आहे तुमची, ती सुखी असेल तर तुम्ही सुखी व्हाल. काका, नयना तुमची मुलगी आणि तिची काळजी तुम्हाला वाटणारच. सांगू, हा असा जावई ना तुम्हाला शोधूनही सापडणार नाही आणि जरी सापडला तरी तो नयनाला आवडेल का? खूप सुखी ठेवेल हा नयनाला आणि तिचा संसार सुखाचा व्हावा ही तुमची पण इच्छा आहे ना. आणि काका, नयना पण इतकी शिकली आहे, ती पण काहीतरी करेलच ना. बाबा मला माफ करा, माझं चुकलं, मला खरंच माफ कर, मी तुमच्या पाया पडते बाबा. काका शक्य असेल तर माफ करा आम्हाला. माझ्या मुलीला सुखात ठेव. बाबा तुमचा राग गेला ना. गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या घालून लेक जर समोर आली ना तर कुठल्याही बापाच्या मनात राग फार वेळ राहत नाही ग. काका, खूप मनापासून सॉरी बोलते काका. खूप खोटं बोलले तुमच्याशी. आपल्यास माफ करा. येते काका. येतो काका. बघितलंस ना, काका काकूंशी खरं बोलून सुद्धा सॉल्व्ह झाला असता हा प्रॉब्लेम. कसा झाला असता? त्यांनी दिली होती का लग्नाला परमिशन? का? शेवटी नयनाच्या बाबांचा राग गेलाच ना. मग हेच सगळं आपण लग्नाच्या अगोदर सुद्धा बोलू शकलो असतो त्यांच्याशी. लग्नाच्या आधी हे सगळं ऐकल्यावर ते तयारच झाले नसते. खोटं बोलून दोघांचं लग्न लावणं हा एकच ऑप्शन होता आपल्याकडे. खोटं बोलणं हा कुठल्याच गोष्टीवरचा ऑप्शन नसू शकतो. मी प्रॅक्टिकल मी खोटं बोलायचं नाही वगैरे हे सगळं लहान मुलांना शिकवतात. या केस मध्ये खोटं बोलूनच आपलं काम होणार होतं. पण म्हणजे आधी एक खोटं बोलायचं आणि मग ते लपवण्यासाठी आणखीन 10 थापा मारायच्या. पण तूच मला सांग की नयना आणि अतुलचं लग्न झालं नसतं तर तिचे बाबा तयार झाले असते का? नाही ना. नसते झाले तयार, पण दॅट्स इट. इट प्रूव्ज माय पॉइंट. आणि बघ, हे लग्न लावून किंवा खोटं बोलून आपण काय दोन देशांमध्ये युद्ध घडवून आणत नाहीये. फायनली काय सगळे खुश आहेत की नाही? हो. पण काका जेव्हा पोलिसात जायचं वगैरे म्हणाले ना तेव्हा कम्प्लिटली घाबरलो होतो मी. तू का घाबरतोयस इतका? मला असं वाटतं तू हे जे नेहमी खोटं बोलतोस ना त्यामुळे तुझ्या मनात एक भीती असते. काय असते की नाही? सॉरी, म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे तुझ्याबद्दल. मी सायकॉलॉजीची स्टुडंट आहे ना आणि मला आवडतं असं लोकांबद्दल छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करायला. खरं तर मी घाबरत नाही, पण इट्स ओके. अरे किती क्लॅरिफिकेशन देणार आहेस? चांगलं झालं. या सगळ्यात आपली मैत्री तरी झाली. झाली ना? हो. अरे हे पण एक विचारू, उद्या समजा अशा एखाद्या सिच्युएशन मध्ये तू असलास तर काय करशील? तू करशील तुझ्या आई वडिलांना फसवून लग्न? करशील तुझ्या जवळच्या माणसांचा विश्वासघात? अगं सीमा, आता मी अगं तू ठेवतोस तुझा चष्मा इथे तिथे आणि मी घालून फिरते तुझा चष्मा. घ्या. काय ग, फायनली काय झालं मग तिथे? काय होणार होतं? लावलं त्यांनी नयना आणि अतुलचं लग्न. ह्याने सांगितलं सगळं मला. अगं त्या नयनाच्या आईवडिलांशी खोटं बोलले ग मी. खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं. म्हणून मग शेवटी गेली तिच्या घरी आणि जे काय घडलंय ना ते सगळंच सगळं खरं खरं सांगायला लावलं मी नयनाला. आणि हे बरं केलंस. पण हे बघ, अजूनही तुला त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर सरळ जा आणि त्या मुलांना झापून ये. नाही बाबा, मी बोलले तिच्या आई वडिलांची आणि आता त्यांच्या मनात कसलीच नाराजी नाहीये. पण मी खोटं बोलले कोणाशी तरी आणि फसवलं. याचं नाही म्हटलं तरी
थोडासा त्रास होतोय ना. तू आत्ताच म्हणालीस ना की नयनाचे आई वडील आता नाराज नाहीयेत म्हणून. हे बघ, नयना आणि अतुलचं लग्न चोरून लावणं हे चूकच आहे. पण हे सगळं करण्याचा त्या सगळ्या मुलांचा हेतू वाईट नव्हता हेही तितकंच खरंय. काय उर्मी, हा पटतंय ना तुला? हो. अगं मग नुसतं हो काय म्हणते? हस की जरा, ती खळी दिसू दे ना सगळ्यांना. दिसली? अरे पण बाबा, कसं आहे ना, मी खोटं बोलले रे तुझ्याशी. आणि तुला आणि आईला सगळं खरं सांगितल्याशिवाय माझ्या मनावरचं ओझं नाही कमी व्हायचं. अगं आमचा विश्वास आहे तुझ्यावर. उर्मी, हे बघ, अगं तू नयनाच्या आईवडिलांना जाऊन भेटलीस आणि त्यांना सगळं खरं सांगितलंस, ह्याचा उलट अभिमानच वाटतो आम्हाला. अगं तसं नाही ग, पण बरं ठीक आहे चला. ए चल चल, मला त्या स्कॉलरशिपच्या फॉर्मची तयारी पण करायची आणि मला खूप भूक लागली आहे. हे आजी कुठे आहे ग? आजी, आजी. उर्मी, आधी तुझी बॅग उचल आणि आत ठेवा. फार छान समजावून सांगितलंस तू तिला. काही म्हण, मला नाही जमत बुवा आहे. आणि शेवटी तुझंच ऐकते बघ ती. असं काही नाही रे माझं ऐकते वगैरे. खूप हळवी आहे रे, म्हणून काळजी वाटते जरा. काही काळजी करू नको ग. विद्या तर कुलकर्णीची पोर आहे ती, सांभाळेल स्वतः. वासू, एक डाऊट आहे रे. म्हणजे तुमची आता मैत्री होणं म्हणजे नको रे असे डाऊट काढू. तिला ना मी एक माणूस म्हणून आवडलो पाहिजे. शिट यार, आज तर मोठा प्रॉब्लेम झाला. उसकी नजर में गिर गया बॉस तू. तुला असं काहीतरी करावं लागेल की ते इम्प्रेस झाली पाहिजे. अरे अतुल पण कोण फोन करते? माई आहे. हा माई बोल. पुनर्वसू, मगाशी कोणी मुलगी खरंच नव्हती तुझ्या बरोबर? अगं माई, तुझ्याशी मी खोटं बोलेन का? खरं सांगतोय मी, ती लायब्ररीतली एक मुलगी होती, तिच्याशी बोलत होतो. कोणी मैत्रीण वगैरे आहे का तुझी? तसं असेल तर निदान मला तरी तसं सांग. अगं माई, तुझ्याशी का खोटं बोलेन मी? मला माहितीये माझं आडनाव पंत सचिव असं आहे. पंत सचिव आडनाव असलेल्या मुलाला मैत्रीण असणं शक्य नाही. नाही, माझं ठीक आहे रे, पण यांना जर कळलं तर त्यांची समजूत कशी काढायची याचा विचार करून ठेव. शेवटी काय, मला सगळी काळजी. अरे अरे, ते गवत घरात कुठे घेऊन चाललाय? गोठ्यात नेऊन ठेव. अगं माई, तू कशाला एवढी काळजी करतेस माझी? अरे, तुला त्या मुलीशी बोलताना ऐकून याने तुझ्या लग्नाचाच विषय काढलाय घरात, म्हणून एवढ्या तातडीने फोन केलाय मी तुला. काय रे, एखाद्या शहरी मुलीच्या प्रेमात नाही ना पडलेलास तू? अगं परत तेच. मी म्हणलं ना, मी तुला आणि दादांना सांगितल्याशिवाय काही केलंय का आजपर्यंत? अरे पण तुझ्या वयाची मुलं काय करतील याचा नेम नाही. ते सगळं जाऊ दे. मला सांग, दादांची तब्येत कशी आहे? बरी आहे आता, औषध चालू आहे. अरे पण पालखीची दगदग होते त्यांना, आणि तापट स्वभाव, प्रत्येक गोष्ट नियमानेच झाली पाहिजे असा आग्रह, मग त्रासच होणार ना. माई, पण हे सगळं असलं तरी तू तुझी स्वतःची काळजी घे. मला काय झालंय, मी ठणठणीत आहे चांगली. बरं, तू उद्या वेळेत ये म्हणजे झालं. हो, मी पोचतो वेळेत. ठेवू आता फोन? हो. आणि बघ, झोपताना मच्छरदाणी लावायचं विसरू नकोस. हो ठीक आहे, ठेवतो मी. बाय. हे काय म्हणाला माई? चिवडा पाठवतायत परत? नाही, चिवड्याचं काय घेऊन बसलायस? इथे कंप्लीट वाट लागलीस ती माझी. उर्मीशी फोनवर बोलताना दादांनी ऐकला तिचा आवाज. मग आता काय? माईला पटवणं सोपं असतं. तिला सांगितलंय मी, माझी कुणी मैत्रीण नाहीये. मैत्रीण कुठे आहे ती तुझी अजून? उर्मी कुलकर्णी नावाच्या मुलीला इम्प्रेस करणं सोपं नाहीये मित्रा. असं काहीतरी शोधून काढेन ना की त्यानंतर ती एका मिनिटात माझ्या प्रेमात पडेल. तुझ्याकडे काय जादूचा दिवा आहे एका मिनिटात तिला प्रेमात पाडायला? जादूच करावे लागेल काहीतरी. या हे बातम्या 24 तास मधून आलेत. यांना पालखी सोहळ्याबद्दल बोलायचं तुमच्याशी. बर,
चहा विचारलात का पाहुण्यांना? चहा वगैरे घेतलाय आम्ही, थँक्यू. बसा. इट्स ओके, ठीक आहे. बोला. खूप ऐकलंय तुमच्या गावातल्या या पालखीबद्दल. हे पालखी फंक्शन तर दाखवूच आम्ही लाईव्ह आमच्या न्यूज चॅनलवरती, पण त्याचबरोबर तुमचा इंटरव्ह्यू देखील लाईव्ह टेलिकास्ट होईल. मराठीच आहे ना तुमची ही वृत्तवाहिनी? हो. कुठल्या माध्यमात शिक्षण झालं तुमचं? मराठी. का? समृद्ध आहे आपलीच भाषा. तुमच्या वृत्तवाहिनीवर माझी मुलाखत थेट प्रक्षेपित करायला आवडेल तुम्हाला. हे साधं सोपं वाक्य किती इंग्रजी शब्द वापरून बोललात तुम्ही? सॉरी, म्हणजे क्षमस्व. पुढे बोला. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की दरवर्षी पालखी निघते तुमच्या गावात, की तुम्हाला सुद्धा प्रसिद्धी मिळेल. प्रसिद्धीसाठी करत नाही मी हे सगळं. परंपरेसाठी करतो, लोकांच्या भक्तिभावनेसाठी करतो. माझं नाव असं कुठेही नाचवलेलं आवडणार नाही मला. पण इथे मी माझं नाव याला महत्व नाहीच आहे मुळी. पालखी दाखवा तुम्ही, भक्तिभावनेचा प्रचार करा, प्रसार करा. उत्सव मोठा, मी नाही. ठीक आहे. तुम्हाला पालखीबद्दल इतर काही माहिती हवी असेल तर माझा मुलगा पुनर्वसू देईल तुम्हाला. या या. रामचंद्र, पुनर्वसूला परत एकदा आठवण करून द्या. जी. निघा. हरिओम. ए उर्मी, तुला आवडला का हा टॉप? मस्त आहे ना. कालच घेतला. तुला माहितीये का, आज सकाळपासून कॉलेजला आल्यावरती ना मला 15 कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात. उर्मी. विशाखा, बडबड कमी कर ना ग जरा, मी फॉर्म भरतेय ना. हाय उर्मी. ए आम्ही इथे बसू? हो बसा ना प्लीज. अगं, आम्ही जेव्हा कॉलेजला येतो ना तेव्हा पहिलं इथे येतो, कॅन्टीन मध्ये. फर्स्ट लेक्चरला जात नाही आम्ही. पहिल्या काय कुठल्याच लेक्चरला बसत नाही. अरे तू बस की. तुम्हाला माहितीये का, पण उर्मी सगळे लेक्चर्स अटेंड करते आणि त्यातनं थोडा मोकळा वेळ मिळाला की ती लायब्ररीत जाते. पुस्तकं वगैरे वाचायला आवडतात रेहिला. थोडक्यात काय, उर्मी बोर आहे. अगं, उलट असा स्कॉलर किडा आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये हवाच होता. मला आठवलंय, मला प्रोफेसर शर्मांना भेटायला जायचंय. मला पण कॉलेजच्या रिहर्सल साठी जायचं. बाय बाय बाय. तुला डान्स आवडतो ना? हो. मग चल ना रिहर्सलला. चालेल, चल. ए उर्मी, मी जाते. बर बाय. लेक्चर अटेंड करायला कोणीच गेलं नाही. काय गंमत आहे ना. हॅलो. अरे लेक्चर अटेंड करायला कोणीच गेलं नाही. काय गंमत आहे म्हटलं. हो ना, खरंच. तू अभ्यास करतेस का? नाही रे, मी फॉर्म भरते स्कॉलरशिपचा. स्कॉलरशिप? कसली स्कॉलरशिप? क्रिमिनल सायकॉलॉजी. एखादा माणूस जेव्हा खोटं बोलतो किंवा चुकीचं वागतो तेव्हा त्याच्या मनात नेमकं काय चालू आहे किंवा तो असं का वागतो हे ओळखायला आवडतं मला. दिस स्कॉलरशिप मीन्स अ लॉट टू मी. मला मिळवायचीच आहे. मिळेल ना तुला? का नाही मिळणार? म्हणजे प्रयत्न करते मी, बघू काय होतं. आणि ॲज इट इज या स्कॉलरशिपवर माझं पुढचं सगळं डिपेंडेंट. पुढचं सगळं म्हणजे? म्हणजे करिअर, जॉब वगैरे. मिळेल तुला, 100% मिळेल. मी लिहून देतो. हाऊ कॅन यू बी सो शुअर? सगळ्यांना नाही मिळत ही स्कॉलरशिप. माझी इच्छा आहे ना तुला मिळावी म्हणून, मग तुला मिळणार. थँक्यू. ए मला खरंच मिळेल का रे स्कॉलरशिप? नक्कीच. मिळाली तर आपण कॉफी प्यायला जाऊयात का? म्हणजे मी सहज म्हणलं,
तुला कॉफी आवडत नसेल तर ठीक आहे रे, जाऊ की. मी निघतो आता, मला जरा एक काम आहे, येतो मी. उर्मी, तुझा नंबर मिळेल? ओके ना. 93 माझाच आहे, सेव्ह करा. बाय. हरिओम. या या विनायक कुलकर्णी या. पालखीसाठी मिठाई आणलेली होती. मिठाई ठेवून घ्यायची व्यवस्था करा. हरी, आपण बसा हा, मी चहा टाकते आपल्यासाठी. कसा झाला प्रवास? उत्तम. कशी चालली पालखीची तयारी? वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे होत आलं आहे ते तसंच होत राहावं एवढा एकच आग्रह असतो माझा. काहीही झालं तरी परंपरेशी तडजोड नाही. काय म्हणतोय तुमचा धाकटा मुलगा? पुण्यात शिकतो असं कळलं. पदवी घेतोय संस्कृत विषय घेऊन. शिकला आणि तिथेच राहतो म्हणाला तर? पंत सचिव आडनाव आहे त्याचं. असं कधीही म्हणणार नाही तो. अरे जी, यांच्या विश्रामाची व्यवस्था कर. होय, या या पाहुणं या.